आजचा व्हिडिओ जो आहे तो 10 मिनिटं जॉगिंगचा आहे आणि आपल्यासोबत महाडिक साहेब आणि प्रतीक सर जॉगिंग करतायत. 10 मिनिटाचा टायमर लावलेला आहे. आज कुणाकुणाची स्ट्रेंथ किती आहे बघूया. प्रत्येकानं आपापल्या कुवतीप्रमाणे म्हणजे दम लागत असेल, थाप लागत असेल तर थांबून थांबून करायचं आहे. 10 मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे. जॉगिंग करायचं आहे आपल्याला. आज जिममधूनच आपण व्हिडिओ बनवतोय आणि महाडिक साहेब आणि प्रतीक सर यांच्याकडून आज आपण व्हिडिओ बनवून घेतोय. लक्षात ठेवा, तुमचं वय कितीही असू द्या, कारणं सांगू नका. कारणं सांगत बसला तर तुमच्या हालचाली कमी झाल्या तर शरीर काही सुधरत जाणार नाही. त्यामुळं आपल्याला व्यायाम हा करायचाच आहे. व्यायामाला पर्याय ठेवायचा नाही. व्हेरी गुड. एकदम नॉर्मल एकसारखा. आपण चहा कसा म्हणजे कमी जाळावरती आपण कडवतो का नाही, त्या पद्धतीने बॉडी गरम करायची आहे. जॉगिंगमध्ये फक्त एकसारखं जॉगिंग करत राहायचं आहे. लय भारी. व्हेरी गुड. वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, ह्याच्यापेक्षा मला व्यायाम करायचा आहे. हे वाक्य सारखं सतत डोक्यात ठेवा. व्यायाम करायला लागलो की 100% रिझल्ट येत असतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 10 मिनिटाचं जॉगिंग आपण टायमिंग लावलेलं आहे. 10 मिनिटं कंटिन्यू करायचं आहे. ज्यांना दम भरेल, धाप लागेल त्यांनी थांबायचं. आणि वयस्कर लोकांनी जॉगिंग करायचं नसेल तर फक्त चालायचं जागेवरती. बरोबर बरोबर बरोबर. व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, लय भारी. बऱ्याच वेळा काय होत असतं, आपण व्यायाम कमी आणि मी हे खाऊ का, मी ते खाऊ का, हे खाल्लं तर काय होईल, अशा बऱ्याच शंका आपल्या डोक्यात येतात. पण तसं करत बसू नका. व्यायामाला सुरुवात करा. कारण तुम्ही हेल्दी खावा किंवा अनहेल्दी खावा, ते जिरवलं तर पाहिजे ना. त्याच्यामुळे जिरवणं म्हणजे काय आहे, व्यायामानं, हालचालीनं त्या कॅलरीज बर्न व्हायला पाहिजेत. व्यायामात सातत्य ठेवा. रिझल्ट मागायला लागत नाही, 100% मिळतोच. आपलंच शरीर आहे, आपलंच वजन आहे, आपलंच पोट आहे. एका दिवसात वाढलेलं नाही. मी एका दिवसात कमी करायची अपेक्षा करण्यापेक्षा त्याला काय करायचं हे जर आपण लक्ष देऊन करायला लागलो तर 100% रिझल्ट येतो. फक्त कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. जेवढं तुम्ही व्यायामात सातत्य ठेवणार तेवढं 100% रिझल्ट येणार. आणि शक्यतो व्यायाम करताना पण संपूर्ण कुटुंब एकत्रित या, एकत्रितपणा व्यायाम करा, म्हणजे अजून फायदा होईल. कुटुंबालाही तुम्ही वेळ देताय आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही व्यायाम करा त्यावेळेस फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं. मी वजन कमी करायला व्यायाम करतोय किंवा मी पोट कमी करायला व्यायाम करतोय हे डोक्यात ठेवायचं नाही. मी स्वतःसाठी, स्वतःचा फिटनेस चांगला ठेवण्यासाठी, स्वतःची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी व्यायाम करतोय हेच डोक्यात पाहिजे. तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन इतकं पॉझिटिव्ह पाहिजे की तुम्हाला दररोज कोणत्याही क्षणी पॉझिटिव्ह विचार करता यावा. आणि ते एका दिवसाचं काम नाही, फक्त सातत्याचं काम आहे. सातत्य ठेवा. आणि मनावरती काम करायचं असेल तर आपल्याला व्हेरी गुड फिजिकल अगोदर ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. व्यायामाला काय आहे, आपल्याला सगळं म्हणजे जिममध्येच जायला पाहिजे किंवा जिममध्येच व्यायाम करता येतो असं काही नाही. आता आम्ही जिममधून बनवतोय पण तुम्ही हे घरात करू शकताय हे दाखवतोय. फक्त जिममध्ये त्या माहोलमध्ये गेलं की आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते. दुसऱ्या डोक्यात काही विचार येत नाहीत. म्हणून जिम जॉईन करायची असते. म्हणून योगाला, झुंबा, जे काय तुम्हाला जिथं जिथं क्लब असतील त्या ठिकाणी ते जॉईन केल्यामुळे तो फायदा चांगला होतो. जास्तीत जास्त प्रयत्न करा. सकाळी संध्याकाळी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. त्या सवय चांगल्या लावून घ्या. स्वतः संग स्वतःशी मैत्री करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तुम्हालाच पॉझिटिव्ह एनर्जी येईल. जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही व्यायामाला सवय लावू शकत नाही. व्हेरी गुड. ज्यांना दम लागला असेल, धाप भरत असेल त्यांनी थांबलं तरी चालतंय.
हळूहळू करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून केलं तर चालतं आहे. आणि ज्यांची स्ट्रेंथ चांगली वाढल्या स्वतःच्या क्षमतेनुसार स्वतःच्या जबाबदारीवरती त्यांनी थोडंसं स्पीड केलं तरी चालतं आहे. थोडं स्पीड जरी घेतलं तरी चालतं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन ओळखायचं आहे की आपली क्षमता कुठपर्यंत गेलेली आहे व्यायामाची. नवीन लोकांनी हळूहळू करा, थांबून थांबून करा. 10 मिनटं जॉगिंग करायची एकदम पहिल्या दिवशी गरज नाही. नवीन लोकांनी व्यायामाचा सराव असेल तर करू शकताय, कारण 2-3 दिवसांत परत पाय दुखणार आहेत. आपल्याला व्यायामात सातत्य ठेवायचं आहे. त्याच्यामुळं पहिल्या दिवशी ओव्हर काही करू नका. व्हेरी गुड. वजन कमी करताना जेवणाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या घरातमध्ये प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त याचा अगोदर जास्तीत जास्त समावेश करा. जे नॉनव्हेज खातात त्यांनी चिकन, अंडी, मासं, पण रश्याचं प्रमाण कमीत कमी. मसाल्याचं जास्त काय करू नका. तेलाचा वापर कमीत कमी टाळा, कमीत कमी घ्या. सकाळी व्यायामाच्या अगोदर बदाम किंवा मनोगं थोडंसं खायचं आणि नंतर ब्लॅक कॉफी प्यायची आहे. ब्लॅक कॉफी चालते, ग्रीन टी चालते, ब्लॅक टी चालत्या. व्यायामाच्या अगोदर उपाशीपोटी व्यायाम करू नका. त्यामुळं व्यायामात तुम्ही जेवढं चांगलं सातत्य ठेवाल तेवढा रिझल्ट तुम्हालाच दिसणार आहे. आणि रिझल्ट काय येतोय, कसा येतोय ते बघण्यापेक्षा सातत्य कसं ठेवता येईल. कालच्यापेक्षा अर्धा मिनिट आज व्यायाम चांगला जास्त करता येईल का. नुसतं अर्धा मिनिट जर तुम्ही फोकस केलात तर महिन्याला आपल्याला 15 मिनिटं सापडतील. रोजच्यापेक्षा अर्धा मिनिट जास्त व्यायाम करा, 100% रिझल्ट येतोय. नवीन लोकांनी थांबलं तरी चालतंय, जुन्या लोकांनी रेग्युलर चालू राहू द्या. जुन्या लोकांनी पण दम लागत असेल, ताप लागत असेल तर थांबायचं आहे. व्हेरी गुड. जास्तीत जास्त प्रयत्न करा, व्यायामात राहूया, हेल्दी राहूया, फिट राहूया. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वयस्कर लोकांनी भरभर चाललं तरी चालतंय. लय भारी, लय भारी. कंटिन्यू व्यायाम ठेवायचा चालू. ज्यांना दम लागला असेल, धाप भरली असेल, त्यांनी शिस्तीत करायचं आहे. थोडंच आता टाईम राहिलेला आहे. ज्यांनी पूर्ण केलं त्यांनी अवश्य कमेंटमध्ये सांगा किती टक्के पूर्ण केलं, किती मिनिट जॉगिंग केलं ते आवर्जून सांगायचं आहे. व्हेरी गुड. तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा तो म्हणजे व्यायामाचा. आणि दिवसभरामध्ये 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसून राहू नका. 1 तासानंतर 1 तास कंटिन्यू तासापेक्षा जास्त वेळ बसून राहू नका. 1 तासानंतर किमान 1 मिनिटाच्या लहान लहान हालचाली करा की जेणेकरून तुमची फॅट एकाच ठिकाणी स्टोअर होणार नाही. हालचाली कंटिन्यू चालू ठेवा. व्हेरी गुड. आणि थोडंसं आता आपण स्पीड वाढवूया. लास्टचा फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. बघू शकता तुम्ही. 57 सेकंद, 56 सेकंद. व्हेरी गुड. 54, 53, 52. तर कंटिन्यू व्यायामात राहायचं आपल्याला. व्हेरी गुड. थोडं स्पीड आम्ही वाढवलं आहे. तुमच्या कुवतीप्रमाणे गडबड करू नका. जसं तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. आणि ज्यांनी हे टार्गेट पूर्ण केलं त्यांनी 100% कमेंटमध्ये सांगा आज किती टक्के जॉगिंग पूर्ण केलं सा. म्हणजे तुमची क्षमता ओळखते, त्याच्यावरनुसार आपल्याला व्यायाम करायला येतोय. फक्त व्यायामाला कारणं सांगायचं नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. शेवटची 20 सेकंद. कमॉन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, लय भारी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत.
9 8 7. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. स्टॉप. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे व्यायाम करा, हेल्दी राहा, फिट राहा. आणि ज्यांनी टार्गेट पूर्ण केलं त्यांनी अवश्य कमेंटमध्ये सांगा की पूर्ण केलं.